भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली झोपून आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांचा व्हिडिओ कदाचित आपणही पाहिला असेल। त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं की या दोघांवरती प्रचंड कर्ज होतं आणि त्याच तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली। मात्र आता मेहता पिता-पुत्रांच्या आत्महत्येचं एक मोठं गूढ उलगडलं। आंतरधर्मीय लग्न, दुसरं लग्न, समाजातील बदनामी, तणाव, दबाव असे अनेक पैलू या आत्महत्येशी संबंधित आहेत आणि याच पैलूंवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नजर टाकणार आहोत। लोकसत्ताच्या विशेष प्रतिनिधींनी पोलिसांच्या हवाल्याने दिलेली ही माहिती नेमकी काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह। तर 60 वर्षीय हरीश मेहता हे त्यांच्या 30 वर्षीय जय मेहता या मुलाबरोबर वसई येथे राहत होते। काही महिन्यांपूर्वी या जयचा एका दाक्षिणात्य मुलीसह प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर त्याने 7 जुलैला भाईंदर रेल्वे स्थानकात रेल्वेखाली झोपून आपल्या वडिलांसह आत्महत्या केली। नेमकं 7 जुलैच्या दिवशी काय घडलं हे आधी आपण जाणून घेऊया। झालं असं की भाईंदर रेल्वे स्थानकात हे दोघं पिता-पुत्र पोहोचले आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून अत्यंत शांतपणे ते दोघंही चालताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते। नंतर ते हळूहळू प्लॅटफॉर्म उतरले आणि खाली थेट रेल्वेच्या रुळावरती पोहोचले। रेल्वे रुळावर गेल्यावरही त्यांनी जेव्हा बघितलं की समोरून एक ट्रेन येते तेव्हा त्यांनी आपला मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला, ज्यातून त्यांनी रेल्वेला किंवा रेल्वे चालकाला अशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याने ब्रेक मारून ट्रेन थांबवू नये। आणि जशी ही ट्रेन त्यांच्या जवळ पोहोचली तसे हे दोघेही रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपले आणि त्यानंतर तिथेच त्या दोघांनीही जीव सोडला। हे इतकं गंभीर प्रकरण नेमकं कुठल्या कारणामुळे घडलं याविषयी त्यावेळी प्रचंड चर्चा झाली आणि त्याची चित्रफित म्हणजे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता। यानंतर अनेक माध्यमांनी अशी माहिती दिली की या दोघांवरतीही कर्ज होतं आणि त्याच दबावाखाली त्यांनी आत्महत्या केली। मात्र याचा एक वेगळा भाग आता समोर येतोय। तो भाग काय हे आता आपण पाहूयात। काही महिन्यांपूर्वी जय मेहता याचा दाक्षिणात्य मुलीबरोबर प्रेमविवाह झाला होता हे आपण जाणून घेतलंच। मात्र त्यापूर्वी जय मेहता याचे एका मुस्लिम तरुणीसह 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। प्रतिज्ञापत्राद्वारे या दोघांनी सुद्धा विवाह केला होता। मात्र आपल्या समाजात मुस्लिम तरुणीशी केलेला विवाह मान्य केला जाईल का याबाबत जयच्या मनात शंका होती। यामुळे समाजात आपली बदनामी तर होणार नाही ना अशी भीतीही त्याच्या मनामध्ये होती। यामुळेच त्याने दाक्षिणात्य मुलीसह प्रेमविवाह केला। काही दिवसांपूर्वीच म्हणजे जुलैच्या सुरुवातीला त्याच्या पहिल्या पत्नीला या प्रेमविवाहाविषयी माहिती मिळाली आणि त्यानंतर तिने त्याला जाब विचारला व दुसऱ्या पत्नीला सोड असा दबाव त्याच्यावर टाकायला सुरुवात केली। याच वेळी त्याच्या दुसऱ्या पत्नीला म्हणजे दाक्षिणात्य मुलीला सुद्धा त्याच्या पहिल्या लग्नाविषयी माहिती मिळाली। तिने सुद्धा जयवरती दबाव टाकून त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली। दोन्ही पत्नींना हे प्रकरण कळल्यामुळे हा वाद आणखीन चिघळत गेला। हे प्रकरण जर समाजाच्या समोर आलं तर आपली आणखीन बदनामी होईल अशी भीती जय आणि हरीश या दोन्ही पिता-पुत्रांच्या मनामध्ये वाढू लागली आणि याच भीतीतून या दोघांनी सुद्धा भाईंदर रेल्वे स्थानकामध्ये 7 जुलैला आत्महत्या केली। तर जयच्या मरोळ येथील ऑफिसमध्ये त्याची डायरी सापडली होती, ज्यामध्ये त्याने दोन्ही पत्नींना उद्देशून एक माफीनामा लिहिला होता। पोलीस जेव्हा या प्रकरणाचा तपास करत होते तेव्हा त्यांना जयची डायरी त्याशिवाय त्याचा जप्त केलेला मोबाईल सुद्धा सापडला। या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग्स तसेच डायरीमधील पुरावे या सगळ्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचं जे गूढ आहे ते उलगडलं होतं। जयची पहिली व दुसरी दोन्ही पत्नींचा जबाब नोंदवण्यात आला। मात्र या दोघींपैकी कोणीही तक्रार न केल्यामुळे जय किंवा हरीश या दोघांवरही कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही अशी माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र मुंबईसह देश-विदेशातील विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। या प्रकरणाविषयीचं आपलं मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता।